काँग्रेसला देशाच्या विकास निधीतही धर्माच्या आधारावर विभागणी करायची आहे। हिंदूंसाठी वेगळा निधी, मुस्लिमांसाठी वेगळा निधी अशी त्यांची योजना आहे, असा आरोप भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी केला आहे। ते महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांच्यासाठी आज कल्याण येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते। हिंदू मुस्लिम भेद करण्यात काँग्रेस अडकलेली आहे, मी तर त्यांचं ध्रुवीकरणाचं राजकारण उघडं पाडत आहे असं त्यांनी सांगितलं। हालत ये थी कि कांग्रेस और उसके साथी दलों ने क्या किया, जो डेवलपमेंट का बजट होता है उस बजट में भी दरार कर दी भाइयों, उसमें भी बंटवारा करने के लिए सोचा और उन्होंने कहा अब बजट होगा हिंदू बजट, मुस्लिम बजट। ये इन्होंने सोचा था। क्या ये मेरा देश ऐसे चलेगा क्या? और कांग्रेस चाहती थी कि 15% बजट मुसलमानों के लिए अलग से आवंटित हो जाए। काँग्रेस विकासाची चर्चा करूच शकत नाही, ती केवळ ध्रुवीकरणाचं मतपेटीचं राजकारण करू शकते। सध्याही काँग्रेस तुष्टीकरणाचा जुनाच खेळ खेळत आहे। अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण हिरावून त्यांना ते आपल्या मतपेढीला द्यायचंय अशी टीका मोदी यांनी केली। आमच्यासाठी देश हीच प्राथमिकता असून तो एकसंध ठेवायचा आहे। सरकार आल्यानंतर काय करायचं याचं 100 दिवसांचं नियोजन तयार असून 125 दिवसांचं वेळापत्रक तयार करणार आहोत। आम्ही इतके सज्ज आहोत की लगेच वेगाने कामाला लागणार आहोत असं ते म्हणाले। काँग्रेसच्या काळात विकासाला खीळ बसली होती, आम्ही ती दूर करून विकासाला गती दिली आहे असं मोदी यांनी सांगितलं। काँग्रेसचे शहजादे महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, मात्र नकली शिवसेना गप्प राहते अशी टीका त्यांनी केली। पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतल्या घाटकोपर इथे भव्य रोड शो मध्ये सहभागी झाले। घाटकोपर पश्चिमच्या LBS मार्गावरील अशोक सिल्क मिल इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रोड शोला सुरुवात झाली। पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा या रोड शो मध्ये सहभागी झाले होते। रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या नागरिकांचा रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला।